प्रिय बंधू भगिनींनो, ख्रिस्तात प्रेमपूर्वक सलाम. माझं नाव रेव्हरंड A.S. जोगळेकर. पूर्वीच्या सत्रात आपण पाहिलेलं आहे की आपल्या या शास्त्राभ्यासाच्या द्वारे येशूच्या जन्माकडे आपण वाटचाल करीत आहोत. पूर्वीच्या सत्रांना बंधू भगिनींचा आणि अनेक प्रिस्टांचा देखील फार चांगला प्रतिसाद मला पाहायला मिळालेला आहे. त्याबद्दल मी त्या सगळ्यांचे आणि तुमचेही मनापासून आभार मानतो. जर तुम्हाला आजचा हा विषय आवडला असेल तर तुम्ही आपल्या नातेवाईकांना आणि मित्रांना, प्रार्थना गट असतील तर त्यांना शेअर करा, लाईक करा, कॉमेंट करा. आमच्या लोगोस या केंद्राला तुम्ही सबस्क्राईब करू शकता. तुमचे काही प्रश्न असतील तर ते प्रश्न देखील तुम्ही अवश्य विचारा. त्यांची उत्तरे तुम्हाला देण्यात येतील. आजचे जे विषय आहेत आजचे विषय असे आहेत की पहिला विषय आहे सर्प, दुसरा विषय आहे स्त्रीला त्याने कसा भुरळ घातला, आणि तिसरा विषय आहे आदामाने देखील परमेश्वराने जो करार त्याच्याबरोबर केला होता तो कसा मोडला, आणि नंतर देवाने स्त्रीला आणि सर्पाला कसा शाप दिलेला आहे, कशी शिक्षा दिलेली आहे, त्या बाबतीमध्ये आपण पाहणार आहोत. सुरुवातीला आपण सर्प या बाबतीमध्ये विचार करूया. मी आपणासाठी वाचतो. परमेश्वर देवाने केलेल्या सर्व वनचरात सर्प हा फार धूर्त होता. उत्पत्ती 3 अध्याय 1 वचन. वरील वाक्यामध्ये सर्प हा पोटावर सरपटणारा सर्वसाधारण साप नसून देवाच्या प्रत्येक कृतीला नष्ट करण्याचा प्रयत्न करणारा हा सैतानच असावा, असे पुष्कळ विद्वानांचे मत आहे. मला देवाने इतर देवदूतांप्रमाणे स्वर्गामध्ये निर्माण केले होते आणि त्याला परमेश्वराचा विशेष दूत म्हणून त्याला काही गोष्टी त्याला दिलेल्या होत्या. त्यानुसार त्याने परमेश्वराच्या गौरवासाठी निरनिराळे गीत रचायचे होते आणि परमेश्वराला गाऊन दाखवायचे होते. त्याच्याबरोबर एक वाद्यवृंद आणि गायक वृंद देखील होता. परंतु कालांतराने त्याच्यामध्ये बदल होत गेला, गर्व निर्माण झाला आणि त्याला पृथ्वीवरती त्याच्या सर्व क्वायरवाल्यांच्या बरोबर टाकून देण्यात आलं. त्यामुळे तो अतिशय निराश झाला, दुःखी झाला, कारण त्याच्याजवळ आता कोणत्याही पूर्वीच्या गोष्टी राहिलेल्या नव्हत्या. त्यामुळे परमेश्वराच्या कोणत्याही कृतीला त्याने विरोध करण्याचा किंवा नष्ट करण्याचा चंग बांधलेला आहे. आपण पाहतो उत्पत्ती 1 अध्याय 2 वचनामध्ये संपूर्ण सृष्टी त्याने नासधूस केलेली आहे. याला दैदिप्यमान तारा असं म्हटलेलं आहे, प्रभात पुत्र असं म्हटलेलं आहे, हिलेल बिन शाखार म्हणजे लुसिफर किंवा सैतान असेही म्हटलेलं आहे. आणि हा जो आहे हा आता परमेश्वरान कोणत्या प्रकारे सृष्टी निर्माण करेल याकडे लक्ष लावलेलं त्याने आपल्याला पाहायला मिळतं. परंतु त्याने काय केलेलं आहे की त्याचे जे जोडीदार होते, त्याच्याबरोबरचे सर्व दुरात्मे झालेले, त्यांच्यापैकी एका दुरात्म्याला सर्प म्हणून त्या एदेन बागेमध्ये ठेवलेलं आहे, असं पुष्कळशा विद्वानांचं मत आहे. या सर्पाला इब्री भाषेमध्ये नहाश हा शब्द वापरण्यात आलेला आहे. आणि हा नहाश हा कदाचित सैतानाचा दुय्यम कोणीतरी अधिकारी असावा आणि त्याला हे कामगिरी सोपवण्यात आलेली होती, अशा रीतीने पुष्कळशा विद्वानांचं मत आहे. आपल्याला माहीत आहे की एदेन बाग ही मेसोपोटेमिया देशातील सुपीक सपाट मैदानाच्या पूर्वेकडे लावण्यात आलेली होती. आणि त्या ठिकाणी आपण पाहतो की ह्या एदेन बागेमध्ये हा
नाहाश किंवा हा सैतान देखील ये जा करीत असे. आणि नाहाशाने आता काय करतो परमेश्वर याकडे लक्ष दिलेलं आहे. आपल्याला माहीत आहे की परमेश्वराने या एदेन बागेमध्ये आदामाला ठेवलेलं आहे आणि त्याच्यानंतर मग स्त्रीची निर्मिती झालेली आहे आणि हे दोघेही त्या ठिकाणी राहत आहेत. परंतु स्त्रीची निर्मिती होण्याअगोदर आपल्याला माहीत आहे की परमेश्वराने आदामाबरोबर एक करार केलेला होता आणि त्या कराराच्या अनुसार त्याला सर्व प्रकारच्या झाडांची सगळे फळं खाण्याची मुभा देण्यात आलेली होती. पण बागेच्या मध्यभागी असलेलं जे झाड आहे त्या झाडाचं फळ तू खाऊ नकोस अशा प्रकारची ताकीद परमेश्वराने त्याला दिलेली होती. परंतु जेव्हा परमेश्वराने त्याच्या शरीरामधून एक अवयव काढला किंवा फासळी काढली, त्यापासून स्त्री निर्माण केली, तिलासुद्धा आदामाने परमेश्वराची ही जी काही ताकीद आहे किंवा परमेश्वराचा जो हा करार आहे तो करार त्याने त्या स्त्रीलासुद्धा सांगितलेला असला पाहिजे. आणि तिने देखील पुष्कळ दिवसपर्यंत किंवा कालावधीपर्यंत त्या गोष्टी लक्षात ठेवल्या. दोघांनी त्या झाडाकडे जाण्याचं टाळलेलं आहे. परंतु हा नाहाश जो आहे हा सतत आदाम आणि त्या स्त्रीचं निरीक्षण करत आहे आणि विचार करत आहे की कोणत्या रीतीने आता या आदामाला आणि त्या स्त्रीला नाश करायला पाहिजे. कारण अगोदर सृष्टी नाश केली, आता या आदामाला आणि स्त्रीला पण नाश करण्याचा तो विचार करत चाललेला आहे. आणि मग ज्या वेळेला स्त्री एकटीच असेल कदाचित, त्यावेळेला हा नाहाश तिच्या जवळ गेलेला आहे आणि त्याने एकच साधा प्रश्न विचारला की सर्व झाडांची फळं तुम्ही खाऊ नये असं देवाने तुम्हाला सांगितलेलं आहे का? आता या ठिकाणी परमेश्वराने जी मुभा दिलेली होती ती मुभा ही आहे की कोणत्याही झाडाचं फळ तुम्ही खा, यथेच्छ खा, पोटभर खा, परंतु मध्यभागी असलेल्या झाडाचं फळ खाऊ नका. त्याच शब्दांना या नाहाशने किंवा सैतान म्हणा त्याने विपरीत रीतीने त्या स्त्रीला विचारलेलं आहे की कोणत्याही झाडाचं फळ खाऊ नका असं म्हटलेलं आहे का? मग ती स्त्री म्हणते की नाही तसं नाही आहे, आम्ही कोणत्याही झाडाचं फळ यथेच्छ खाऊ शकतो, परंतु मध्यभागी असलेल्या झाडाचं फळ खाऊ नये अशी परमेश्वराने आम्हाला ताकीद दिलेली आहे, म्हणून आम्ही ते खात नाही. परंतु मग त्यावेळेला तो म्हणतो की तसं नाही आहे, मी तुला सांगतो की परमेश्वराने तुम्हाला मुद्दाम ते फळ खाऊ नये असं सांगितलेलं आहे. कारण देवाला हे माहीत आहे की ज्या वेळेला तुम्ही हे फळ खाल त्यावेळेला बरं वाईट किंवा चांगलं किंवा वाईट समजण्याची बुद्धी तुम्हाला येईल आणि तुम्ही देवासमान व्हाल. आता देवासमान व्हाल हे जे शब्द आहेत हे त्या नाहाशाने किंवा सैतानाने त्या स्त्रीला जास्तीतले सांगितलेले आहेत आणि ती कदाचित भोळेपणाने या गोष्टींवरती विश्वास ठेवते आहे आणि ती पाहते की खरोखर या झाडाचं फळ सुंदर आहे. आता सुंदर या गोष्टीकडे जेव्हा आपण लक्ष देतो त्यावेळेला आपल्या लक्षात हे येतं की परमेश्वराने एदेन बागेमध्ये जी काही झाडं लावलेली होती, जी काही फळं लावलेली होती ती सगळी सुंदरच होती. त्यामुळे हे फळ देखील त्याने सुंदर निर्माण केलेलं आहे आणि ही स्त्री सगळ्यात पहिल्यांदा त्या फळाकडं पाहते तर हे सुद्धा सुंदर आहे आणि खायलासुद्धा गोड असलं पाहिजे अशा प्रकारचे विचार तिच्या मनामध्ये निर्माण झालेले आहेत आणि तिने ते फळ काढलं आणि खाल्लं. त्यावेळेला तिच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा फरक तिला जाणवलेला नाही आहे आणि म्हणून ती आदामाकडे जाते. कदाचित आदाम दुसरीकडे असेल त्यावेळेला ते फळं ती आदामाला देते आणि आदामाने देखील कोणत्याही प्रकारचा विचार न करता, विचारपूस न करता किंवा सतर्क न राहता ते फळ घेतलं तिच्याकडून आणि ते खाल्लं. कदाचित पूर्वीच्या काही कालावधीमध्ये स्त्रीने सुद्धा निरनिराळ्या प्रकारची झाडांची फळं आणून आदामाला दिलेली असावी आणि त्यावेळेला सुद्धा त्याने ते खाल्लं आणि या वेळेला सुद्धा त्याला कोणत्याही प्रकारचा त्या ठिकाणी संशय आलेला नाही. त्याने स्त्रीला विचारलं नाही की हे कुठून आणलेलं आहे आणि त्याने ते खाल्लं आणि अशा रीतीने ज्या वेळेला आदामाने ते फळ खाल्लं त्यावेळेला परमेश्वराने जी ताकीद दिलेली होती
त्या अनुसार त्या आदाम आणि हवामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये जो बदल झालेला आहे, त्यांच्या स्वभावामध्ये बदल झालेला आहे आणि त्यांनी पाहिलं की ते स्वतः नग्न आहेत. आणि त्यामुळे काय झालं की ते दोघंजण एकमेकांच्यापासून विभक्त झाले, झाडाआड लपले आणि त्या ठिकाणी मग त्या दोघांनी अंजिराच्या झाडांची मोठमोठे पानं घेऊन आपल्या शरीरामध्ये लपण्यासाठी म्हणून त्यांनी ती वेष्टन तयार केली आणि परिधान केली. परंतु या ठिकाणी आपल्याला माहीत आहे की अशा प्रकारे मनुष्याने निर्माण केलेल्या कोणत्याही गोष्टीच्यामुळे आपली पाप ही कधीही क्षमा होऊ शकत नाही. त्याच्यासाठी निर्दोष अशा प्रकारचं रक्त हे सिंचित झालं पाहिजे, तेव्हाच आपल्या पापांची क्षमा होऊ शकते. आणि ती क्षमा जी आहे ती केवळ प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला देऊ शकतो. आणि या ठिकाणी पहा, प्रभू येशू ख्रिस्ताच्या या जगामध्ये येण्याच्या बाबतीमध्ये नांदी सुरू झालेली आहे, किंवा प्रभू येशू ख्रिस्त या जगात येण्याचा हा जो कार्यक्रम आहे, हा कार्यक्रम सुरुवात झालेला आहे त्या ठिकाणी. आता बघूया आपण निरनिराळ्या प्रकारच्या शिक्षा परमेश्वराने कोणाला कशा दिलेल्या आहेत. सायंकाळची वेळ आहे प्रियांनो. नेहमीसारखा परमेश्वर या एदेन बागेमध्ये आदामाने स्त्रीला भेटण्यासाठी आलेला आहे आणि तो म्हणतो की हे आदामा तू कुठे आहेस, आदामा तू कुठे आहेस. आणि हा प्रश्न आपल्याला सुद्धा परमेश्वर विचारू शकतो की माझं नाव घेऊन, तुमचं नाव घेऊन मी कुठे आहे. आपण परमेश्वराबरोबर आहोत किंवा परमेश्वराबरोबर नाही. आणि मग तो आदाम काय म्हणतो की तू इकडे आलास आम्हाला भेटण्यासाठी आणि आम्हाला भीती वाटली. आता बघा, सगळ्यात अगोदर नग्नता त्यांना जाणवली, आता भीती वाटलेली आहे. हे जे नवीन त्यांच्यामध्ये एक परिवर्तन झालेलं आहे, त्यांच्या स्वभावामध्ये परिवर्तन होत चाललेलं आहे हळूहळू. आणि त्यामुळे हे दोघंजण परमेश्वरापासून दुरावलेले आपल्याला पाहायला मिळतात. आणि मग आदामाने विचारलं त्याला, परमेश्वराने आदामाला विचारलं की जे फळ खाऊ नको म्हणून मी मज्जाव केलेला होता ते फळ तू खाल्लेलं आहेस का. तर आदाम स्वतःवरती ती गोष्ट किंवा तो आरोप घेत नाही, पण तो आरोप काय करतो की तू जी स्त्री मला दिलेली आहे त्या स्त्रीने मला ते फळ दिलं आणि ते मी खाल्लं. आता परमेश्वरावरतीच तो दोषारोप करत आहे आणि स्त्रीवरती दोषारोप करत आहे. आणि ती जर नसती तर मी नसतं खाल्लं, अशा प्रकारचा तो एक साधारणतः विचार कदाचित त्याच्या मनामध्ये आलेला असला पाहिजे. तर त्याने ते उत्तर परमेश्वराला दिलेलं आहे. 3रा अध्याय आणि 12व्या वचनामध्ये आपण ते पाहत आहोत. त्याच्यानंतर मग परमेश्वराने त्या स्त्रीला विचारलं तू हे काय केलं. तर ती सुद्धा तो म्हणतो की ज्या झाडाचे फळ तुम्ही खाऊ नका अशी मी तुम्हाला आज्ञा दिली होती त्याचे फळ तू खाल्लेस काय. वचन 13मध्ये तू पाहतो. आणि मग तिने सुद्धा त्या प्रकारे सर्पावरती आरोप टाकलेला आहे की या सर्पाने मला भुरळ घातलेली आहे आणि म्हणून मग मी ते खाल्लेलं आहे. तर या ठिकाणी प्रियांनो बघा, न आदामाने आपली स्वतःची चूक कबूल केली, ना स्त्रीने आपली चूक कबूल केली, आपली पाप कबूल केलेली नाहीत. परंतु परमेश्वर जाणतो की आपल्या अंतःकरणामध्ये काय चाललेलं आहे. आणि 139 स्तोत्रामध्ये म्हटलेलं आहे तुझ्या समक्षतेपासून कोठे पळू प्रभू. आणि देव आपले विचारसुद्धा समजतो, आपले मन समजतो, आपले अंतःकरणसुद्धा तो समजतो. आणि म्हणून आपण त्याच्यापासून कोणत्याही प्रकारचे लपवालपवी करता कामा नये. आणि या ठिकाणी पहा, देवाने काय म्हटलेलं आहे की या शैतानाने या स्त्रीला काय सांगितलं होतं हे लक्षात घ्या. तुम्ही देवासमान व्हाल, तुम्हाला बऱ्या वाईटाचं ज्ञान होईल आणि देवासमान व्हाल. आता बऱ्या वाईटाचं, बरं तर नाहीच परंतु वाईटच त्यांना निर्माण झालेलं आहे सगळ्या गोष्टी.
आणि म्हणून त्यावेळेपासून वाईट सगळ्या गोष्टी चाललेल्या आहेत आपल्या जीवनामध्ये. आणि अशा रीतीने परमेश्वराला त्या ठिकाणी या दोघांच्यासाठी एक निर्दोष अशा रीतीचं कोकरू कापावं लागलेलं आहे, त्याचं रक्त सांडावं लागलेलं आहे. आणि त्याच्यापासून परमेश्वराने या दोघांच्यासाठी चर्मवस्त्र निर्माण केलेली आहेत. परंतु चर्मवस्त्राकडे लक्ष द्यायच्या ऐवजी एक निर्दोष कोकरू मरण पावलेलं आहे. त्यामुळे हे दोघंजण त्या ठिकाणी काही कालावधी तरी ते जिवंत राहिलेले आहेत. पुढे पुष्कळ वर्ष ते लोक जिवंत राहिलेले आहेत आणि आपलं जीवन जे आहे ते संपल्यानंतर ते मरण पावलेले आहेत. तर अशा रीतीने आपण पाहतो प्रियांनो की परमेश्वराने आदामाला आणि हवेला अशा रीतीचं एक प्रकारे चर्मवस्त्र घालून त्यांना दाखवून दिलेलं आहे की तुम्ही हे झाडपाला वगैरे काही करू शकत नाही. आता हा जो साप आहे त्याला म्हटलेलं आहे की तुझी संतान आणि स्त्रीचं संतान ह्या दोघांच्यामध्ये मी वैर प्रस्थापित करेन आणि स्त्रीने जर तुला बघितलं तर तुझं डोकं टेचेल आणि तू जर स्त्रीच्या संतानाला कुठे ना कुठेतरी सापडला तर तू त्याचं डोकं ठेचशील. हे जे चित्र आहे प्रियांनो हे प्रभू येशू ख्रिस्ताच्या क्रूसखांबाचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं. आणि त्या ठिकाणापासूनच परमेश्वराने येशू ख्रिस्ताच्या या जगामध्ये येण्याचा जो कार्यक्रम आहे तो कार्यक्रम आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे. तर प्रियांनो, आजचा हा जो कार्यक्रम आहे किंवा आजचा विषय आहे तुम्हाला आवडला असेल तर मग आपल्या नातेवाईकांना आणि मित्रपरिवारांना आणि प्रार्थना गटांनासुद्धा तुम्ही शेअर करा, लाईक करा, कॉमेंट करा आणि लोगोस या आमच्या केंद्राला सबस्क्राईब करा. काही प्रश्न असतील तर कृपा करून तुम्ही आम्हाला कळवा आणि आम्ही त्याची उत्तरं देऊ. बरं आहे मंडळी, पुढच्या सत्रामध्ये आपण भेटूया. शालोम.